नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे बऱ्याच महिलांचा लाभ जो आहे तो अचानक बंद झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। केवायसी केली तरी पण त्यांचा हप्ता जो आहे तो सुरू झालेला नाही असं म्हणणं आहे, किंवा ही केवायसी केली तरी आमचा लाभच बंद झाला। आता ह्याच्यामध्ये मी ऑलरेडी भरपूर व्हिडिओ शेअर केले या विषयावर, पण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या की ताई या विषयावर पण एकदा माहिती द्या तुम्ही परत एकदा, म्हणून मी माझा आजचा हा व्हिडिओ शेअर केलाय तुमच्याच कमेंटवर। आता व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पहा, त्यानंतर मला कमेंट करा। तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवर आपले सगळे व्हिडिओ असतात, आलं का लक्षात? आता बघा, जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला अगोदर लाभ मिळालेला आहे योजनेच्या अंतर्गत, आता केवायसी केली असेल आणि केवायसी केल्यावर जर तुमचा लाभ बंद झाला असेल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नक्कीच शेवटपर्यंत पहा। आणि तुम्ही केवायसी केली आहे का पहिलं मला ते सांगा। आणि ई केवायसी जर केली आणि तुमचा हप्ता बंद झालाय तर बघा, हप्ते बंद होण्याची कारण काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। पहिलं कारण तर तुमच्या बँकेची केवायसी आहे का ऍक्टिव्ह, चेक करा। ई केवायसी तुम्ही केली आहे का बँकेची ते चेक करा। तुमच्या अकाउंटची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते चेक करा। फॉर्मचं स्टेटस चेक करा, मी ते आधी पण सांगितलंय अगोदरच्या व्हिडिओमध्ये। हे सगळं केलंय आणि तुम्ही पात्र दिसताय का अपात्र दिसताय ते पहा। आता येऊया निकषाकडे। आता मला सांगा, जर तुम्ही निकषामध्ये बसताय ना तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे। फॉर्मचं स्टेटस चेक केलंय आणि ताई आमचा फॉर्म पात्र दिसतोय, मग जरा तुम्हाला बँकेत जाऊन चौकशी करायला लागणार आहे की तुमचं जे आहे ते अकाउंटची डीबीटी ऍक्टिव्ह आहे का आणि केवायसी पण तुमची झालेली आहे का। बाकी जर तुम्ही योजनेच्या अंतर्गत केवायसी केली आणि पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे, मग कुठेच काळजी करायची गरज नाही। फेब्रुवारीचा हप्ता मिळालाय तर तुम्हाला पुढचे सुद्धा हप्ते मिळणार आहेत, तिथे पण कुठं काळजी करायची गरज नाही। ई केवायसी केली, ई केवायसीची दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे जर तुम्ही पात्र असाल तर, तिथे पण काळजी करू नका। आता पुढे जाऊया निकषाकडे। योजनेचे निकष काय आहेत ते जाणून घेऊ। बघा, योजनेचे निकष पहिलं तर मी तुम्हाला एक मुद्दा सविस्तर क्लिअर करते। आपण ह्या मुद्द्यावर जास्त विचार करत नाही, म्हणून हा जो मुद्दा आहे तुम्ही अगोदर घेतलाय, म्हणजे योजनेचा पहिला निकष मी आता का घेतेय तर हे खूप महत्वाचं आहे। आता समजा आमच्या मुली होत्या, आमच्या मुलींनी करी फॉर्म भरले होते जेव्हा त्यांचं वय 19 होतं किंवा 18 होतं, 18.5 होतं, किंवा 19 वर्ष 5 महिने झालं होतं, किंवा 20 वर्ष तुमचं वय होतं, किंवा 20 वर्ष 9 महिने जरी तुमचं वय असेल आणि जर तुम्ही तेव्हा फॉर्म भरलाय तर तुम्हाला योजनेच्या अंतर्गत हप्ता मिळणार नाही। जर तुम्हाला अगोदर हप्ते मिळालेले असतील पण केवायसी केल्यानंतर हप्ता बंद झाला किंवा जून मध्ये हप्ता बंद झाला तर इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही। कारण ही योजना जी आहे फक्त ज्यांचं वय 21 वर्ष पूर्ण होतं त्यांनीच फॉर्म भरायचे होते आणि त्यांनाच लाभ मिळणार होता, आलं का लक्षात? तर तुमचं पण असं झालंय का, तुमचं वय तेव्हा कमी होतं पण तरी तुम्ही फॉर्म भरला, हप्ता पण मिळाला, पण नंतर तुमचा हप्ता बंद झाला, तर आता तुम्हाला हप्ता मिळत नाही, मला कमेंट जरूर करा। आता दुसरा जो मुद्दा आहे वयाची अट जे आहे ते 65 वर्ष। मला या संदर्भात भरपूर फोन आलेले आहेत आणि मेसेजिंग आहेत की या विषयावर व्हिडिओ बनवा ताई। हे समजतच नाही की वय 65 झाल्यानंतर आपल्याला योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत नाही, म्हणून मी दोन्ही मुद्दे वयाचे घेतले। फॉर्म भरतानाही वय किती पाहिजे होतं आणि फॉर्म जेव्हा तुमचं वय योजनेचा लाभ तुम्ही किती वयापर्यंत घेऊ शकता। जर तुमचं वय हे 65च्या आत असेल, म्हणजे साधारण 65 असेल, तर तोपर्यंतच तुम्हाला हे जे आहे योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे। जर तुमचं वय आज जरी तुम्हाला 65 वर्ष पूर्ण झाले तर पुढच्या महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्या। ज्या ज्या क्षणाला तुम्हाला 65 वर्ष पूर्ण होतील तेव्हापासून तुमचे पुढचे हप्ते बंद होणार आहेत। तर तुमचं पण असं झालंय का, तुमचंही वय आता 65 झालं आणि तुमचा हप्ता बंद झालाय का, हे लक्षात घ्या आणि मला कमेंट जरूर करा। कारण आपल्या योजनेच्या अंतर्गत हा जो निकष आहे 21 वर्ष पूर्ण आणि 65च्या आत हे वय, आपल्या वयोमर्यादा ही होती लाभ घेण्यासाठी। आता ह्याच्या मागे जर वय असेल, म्हणजे जसं मी सांगितलं की 21 पूर्ण नव्हतं फॉर्म भरला, त्याही मुलींना लाभ मिळणार नाही, आणि इथं 65 पूर्ण झालं तरी लाभ मिळणार नाही, आलं का लक्षात? दोन्ही मुद्दे एकत्र कव्हर केले, तुम्हाला लक्षात यावं म्हणून। आता दुसरा मुद्दा आहे, तुमच्याकडे 4 व्हीलर असेल लाभ मिळणार नाही। तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरत असेल लाभ मिळणार नाही। तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल लाभ मिळणार नाही। तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल, जसं निराधार योजनेच्या अंतर्गत, तरी तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही। कारण दोन्हीची जर सम अकाउंट म्हणजे समसंख्या आहे 1,500 तर तुम्हाला मग या योजनेचा लाभ मिळणार नाही, आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही नमो किसान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर त्या योजनेचे 15
रुपये आणि या योजनेचे 500 रुपये असे तुम्हाला दोन्ही योजनांचे मिळून 1,500 रुपये मिळणार आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे कुठेही डाऊट असेल, तुम्हाला इथे काही समजलं नसेल किंवा माझ्याकडून एखादा मुद्दा राहिला असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा. त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक निकष जो आहे तो असा सांगणार आहे की एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेऊ शकतात, तर 2 महिला लाभ घेऊ शकतात. तर त्या कशा, तर एक आहे विवाहित, दुसरी आहे अविवाहित, म्हणजे एक आई आहे, एक मुलगी आहे. मग ते कसं पण असू द्या, 2 महिला लाभ घेऊ शकतात, एक विवाहित आणि एक अविवाहित. आता तुमच्या कुटुंबात 3-4 महिला जर लाभ घेत असतील तरी तुमच्या कुटुंबात लाभ बंद होणार होता. हे मी तुम्हाला आधीही सांगितलंय आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की एकाच कुटुंबामध्ये जर 4 महिला लाभ घेत असतील तर एका महिलेची केवायसी करा, बाकीच्यांनी करू नका, म्हणजे बाकीच्यांचा लाभ बंद होईल आणि एकीला तरी हप्ता मिळेल. आलं का लक्षात? तर हे योजनेचे निकष आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमच्याकडे 4 व्हीलर नाही, तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे तरी लाभ मिळणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणीही ITR भरत नाही तरी लाभ मिळणार आहे. तुमच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंटच्या जॉबला नाही तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे. किंवा मग तुमचं वय 21 ते 65च्या आत आहे तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमचं वय 21 पूर्ण होतं तेव्हा तुम्ही फॉर्म भरलाय तरी तुम्हाला लाभ मिळणार आहे. आलं का लक्षात? तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही दुसऱ्या तरी तुम्हाला योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. इथे कुठेच काळजी करायची गरज नाही. फक्त जे निकष सांगितले ते लक्षात घ्या. निकष दोन्ही पण पहा, तुम्ही कुठल्या निकषामध्ये बसता ते चेक करा, इकडच्या बसता की इकडच्या बसता, आणि त्या पद्धतीने तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि ह्याच्यामध्ये मी निकष सांगितलेले आहेत. आता मी जे निकष सांगितले ना असे या पद्धतीत, ते तुम्हाला समजावं म्हणून सांगते मी, बाकी माझा काही वेगळा मुद्दा नाही. तुम्हाला व्यवस्थित समजावे की निकष कुठल्या निकषात तुम्ही बसत नाही, कुठल्या निकषात तुम्ही बसता, हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही निकषामध्ये बसता की नाही बसत, मला नक्की कमेंट करा. आणि तुमच्या फॉर्मचं स्टेटस तुम्ही चेक केलं का, मला तेही सांगा. आणि फॉर्मचं स्टेटस चेक केल्यावर तुम्हाला काय दाखवतंय तिथं मला ते पण सांगा. बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिलेली आहेत मी. इथे कुठेही डाऊट असेल मला नक्कीच कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांवर मी व्हिडिओ शेअर करणार आहे. आपल्या सगळ्याच सोशल मीडियाला उत्तरांचे व्हिडिओ आणि आपले सगळेच व्हिडिओ, हे जे व्हिडिओ आहेत ते इन्स्टा अकाउंटला आणि फेसबुक अकाउंटला सगळीकडेच असतात. त्यामुळे काळजी करू नका. बाकी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आता इतर महिलांपर्यंत व्हिडिओला शेअर जरूर करा. ह्याला 1ही रुपया लागत नाही. मी हे वारंवार तुम्हाला सांगत असते. समजलं असेल तर ठीक आहे, कमेंट करा. बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तर लवकरच देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.